न्यूज फॉरवर्ड चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। टेमूर येथे मानवसेवा मंडळ तथा मराठी पत्रकार संघाच्या वतीने कैलासवासी विनोद कळंबे सरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। पहा न्यूज फॉरवर्डची सविस्तर रिपोर्ट। त्यांनी त्याच्यामध्ये त्यांच्या घराण्याचा शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना कुठे हे उदेला नाही किंवा मी सभापतीचा मुलगा आहे किंवा मी रामदास पाटलाचा भाऊ आहे किंवा मी राष्ट्रवादीचा माणूस आहे मग मी शाळा कशी करू किंवा संघटनेचा नेता आहे, हे शिक्षक संघटनेचे नेते पण होते, पण तरी त्यांनी शाळा पूर्ण वेळ केली आणि शाळा वेळेवर केली। आम्ही पाहत होतो ना, ते इकडे खानापूरला होते, भातुडीला होते, वेळेवर शाळेवर त्यांनी वेळेवरून येणे आणि लोकांकडून मदत कशी घ्यायची हे त्यांच्याकडून शिकायचं। खानापूरला असतानाही त्यांनी शाळेला खूप मोठी मदत करून घेतली। आता एक 5-6 महिने त्यांना नळविरार या ठिकाणी जाऊन झाले होते, त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रकारची मदत, कोणाकडून टीव्ही घे, कोणाकडून एलईडी घे, कोणाकडून बोर्ड घे, कोणाकडून शाळेला पैसे घे, अशा प्रकारची मदत घेण्याचं एक कौशल्य त्यांच्यामध्ये होतं। लोकसहभाग कसा मिळवायचा, लोकांमध्ये जायचं कसं, अतिशय चांगलं काम त्या ठिकाणी। दुसरं होतं युगंधर प्रतिष्ठानचं। आणि खरोखर पहा ना, म्हणजे किती विचित्र परिस्थिती आहे की ज्या व्यक्तीनं लोकांना मदत केली त्यांना शेवटी मदत मिळाली नाही। मदत मिळवायची म्हणजे त्यांनी घेतली नाही असं म्हणायला काही हरकत नाही। आपण लोकांना मदत केली, त्यांचे भाऊ रामधन पाटील हे पण लोकांना ॲक्सिडेंट झाल्यानंतर कितीतरी लोकांचे प्राण वाचले असतील त्यांनी नेल्यामुळे, पण शेवटी स्वतःच्या भावाचा प्राण त्या ठिकाणी वाचवता आला नाही। आणि खरंच ही म्हणजे किती मोठी दुःख, किती मोठं शोकांतिका ही त्यांच्यासाठी पण आहे। असं या ठिकाणी वेळ पण भरपूर झालेला आहे। त्यांचं कार्य हे आपल्या नेहमी स्मरणात राहील। आपण सर्व त्या ठिकाणी प्रयत्न करू की त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून, तेवढं आपल्याला नाही करता आलं तरी त्यांच्याप्रमाणे काम करण्याच्या ठिकाणी प्रयत्न करूया। युगंधर प्रतिष्ठानची जे काही मंडळी या ठिकाणी असेल त्यांना या ठिकाणी मी विनंती करेल की त्यांचं कार्य या ठिकाणी थांबू नका, पुढे चालू ठेवा। आपण सगळे तुमच्या सोबत आहोत, सगळे त्यांच्या कुटुंबाच्या सोबत आहोत, एवढंच या ठिकाणी मी प्रार्थना करतो। आणि माझ्यातर्फे, माझ्या कुटुंबातर्फे आणि आपल्या सर्वांतर्फे या ठिकाणच्या आमच्या सर्व शिक्षक वर्गांतर्फे आदरणीय कैलासवासी विनोदराव यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो। आमचे मित्र कैलासवासी विनोद कळंबे सर, मी इथं पहिल्यांदा 2007मध्ये जेव्हा आलो तेव्हा शेख सरांनंतर जर पहिली ओळख अतिशय जवळची कोणाची झाली असेल तर ती कळंबे सरांची। ते गावाला काम करत असताना ज्ञानरचनावादाचा जो उपक्रम आम्ही राबवला त्याला अतिशय प्रसिद्धी देण्याचं काम त्यांनी केलं आणि तालुकाभर आमच्या त्या दहीगाव शाळेचा पॅटर्न सरांमुळं आणि इतर शाळेंना त्याचा फायदा झाला। जसं गोपने सरांनी सांगितलं की कोणीही असो त्याला पाठबळ द्यायचं, त्याचं कौशल्य हेरायचं, त्याचं कौतुक करायचं आणि ते लोकांसमोर आणायचं, जेणेकरून त्यांनी त्या समोरच्या व्यक्तीने आणखी चांगलं कार्य करावं यासाठी सदैव काम करणारा व्यक्ती म्हणजे आमचे कळंबे सर। आम्ही जेव्हा अंतविधीला गेलो तर म्हणजे ती त्यांच्या कार्याची, त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांची पावती होती तिथली उपस्थित। एक शायरने म्हटलेलं आहे की हमको लगता था हम ही चाहते हैं आपको, मगर आपके चाहने वालों का तो काफिला निकला। सोचा कि शिकायत करो खुदा से, मगर वो खुदा भी आपका चाहने वाला निकला। तर अशा पद्धतीने जो आवडे सर्वांना तो आवडे देवाला, या उक्तीप्रमाणेच कळंबे सरांनी त्यांचा जो आपण त्या दिवशी निरोप दिला, आज आपण त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली शोकसभा आयोजित केली। खरं तर लोकसंग्रह करणारा हा व्यक्ती फक्त लोकसंग्रह करून थांबणारा नाही, तर तो जपणारा, माणुसकीने सगळ्यांना सहकार्य करणारा, गोरगरीब विद्यार्थी असतील, भातुडीपासून त्यांनी शिक्षण सेवेला सुरुवात केली, तदनंतर सावरगावनंतर खानापूरनंतर आता 5-6 महिने झाले होते नळविरा, अशा पद्धतीने ज्या ज्या शाळेवर सर गेले त्या शाळेचं नाव त्यांनी उज्ज्वल केलं। ही एक जादू असल्यासारखी, जादूची कांडी असल्यासारखी त्यांनी शिक्षण क्षेत्रात वापरली। शिक्षकाचे प्रश्न असतील आणि मित्र म्हणून त्यांचं कार्य आणि सहकार्य हे आमच्या सदैव स्मरणात राहील। अशा ह्या जुलग मित्राला म्हणजे
माणूस जन्माला येणं आणि शेवटचा निरोप घेणं हे अटळ सत्य असलं, हे जरी मान्य करत असलं, पण विनोद सरांचं जाणं हे माणसाला सहन करायला थोडं अवघड जातं। या पद्धतीने अतिशय जड अंतकरणाने मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि परिवारात आज एखादा नातेवाईक जर बिमार पडत असेल, जवळचा नातेवाईक सुद्धा 5 रुपये सुद्धा काढत नाही। सर का होतं नाही, अरे त्याचं ते आपल्याला पैसे, आपण एखाद्या नातेवाईकाला अरे ते दुःखाचं काम आहे, त्याला 10-20 हजाराची जरूरत आहे, तुम्हाला सांगतो हो मी आताच मी एक म्हैस घेतली, एखाद्या कोणी म्हणतो मी गाडी घेतली, मला हप्ता भरला, असं कारण सांगून त्या जो दुःख झालेला आहे त्याच्या हॉस्पिटल आहे त्याला मदत होत नाही। मग सरांच्या माध्यमातून असं कुठंच नाही झालं की त्या गरीबाला मदत नसून झाली, 100% मदत झाली। एखादा हॉस्पिटल असेल या दवाखाना असेल या कोणाचं लग्न असेल की एखादं कोणताही दुःख असो, पण त्या सरांनी त्या माध्यमातून खूप मोठं काम केलेलं आहे। पण मला एक म्हणायचं की त्याच माध्यमातून त्यांनी एवढे कार्य केले, लोकांचे जीव वाचवला असेल, तर तेच कार्य रामनाथ पाटील सुद्धा करतात। जाफराबाद तालुक्यात कुठेही ऍक्सिडेंट झालं असेल, भोकरदन असेल, कुठेही असेल, पण आपल्या तालुक्यातला सर्वात बोलून जात असेल तर रामनाथ पाटलाला जातो। की तुमच्या गावाकडचं असेल की तुमच्या जवळचं चिखली असेल का देवघर असेल, असं का तिथं नातेवाईक आहे, तिथे ऍक्सिडेंट झालेला आहे, तुमचं कोणी असतं पाठवा। त्या ठिकाणी रामनाथ पाटलांनी प्रत्येक वेळेस तिथं प्रत्येकाचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला। पण ह्या वेळेस माझं म्हणणं होतं की जसं की भाऊला फोन केला, जसे तानाजीने फोन केला की बाबा भाऊ अचानक कमी होतो आणि तिथून सरांचा प्राणज्योत मावळ होती। अशा वेळेस काय वाटतं, एक भाऊ आपल्या मांडीवर आपल्या भावाचा जीव वाचू शकत नाही, ही खूप मोठी गोष्ट आहे। अशा परिस्थितीमध्ये आपण बोलणारे भरपूर आहे, परंतु प्रत्येकाला काम आहे, प्रत्येकजण व्यावसायिक आहे, म्हणून मी थोडक्यामध्ये साबीर सर जालन्याहून केवळ या कार्यक्रमासाठी तिथे स्वर्गीय विनोद कळंबे सर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित सर्व शोकाकुल जनसमुदाय, सरांबद्दल आता भरपूर लोकांनी आपापल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, परंतु मला वाटतं की 44 वर्षाचं हे आयुष्य निश्चितच 60 वर्षाच्या आयुष्यातही एखाद्या व्यक्तीकडून एवढं काम घडू नये, एवढं काम त्यांनी केलं, एवढं धडाडी त्यांच्या कामात होती। कदाचित त्यांना लवकर जायचं होतं, हे नियतीनं अगोदरच ठरवलेलं होतं काय, असा देखील प्रश्न यातून पडतो। कारण इतक्या कमी वयात एवढं मोठं काम सरांनी केलं की त्या कामावर आतापर्यंत टेंभुर्णीत बरेच मृत्यू झाले असन, परंतु कोणासाठी शोकसभा आयोजित केली गेली हे मला तरी माझ्या पाहण्यात नाहीये की आपण एखाद्या राजकीय नेत्याच्या बाबतीत, एखाद्या पुढाऱ्याच्या बाबतीत शोकसभाचं आयोजन करतो, परंतु स्थानिक माणूस जर मृत्युमुखी पडल्यानंतर त्यासाठी शोकसभा आयोजित करण्याचा हा पहिला प्रसंग या ठिकाणी आहे। निश्चितच त्याहून त्यांचं कार्य आपल्याला दिसून येतं। सरांच्या बाबतीत निश्चित शिक्षक पतसंस्थेच्या माध्यमातून आम्ही या पूर्वीची निवडणूक सोबत लढलो, त्यावेळेस सर हे प्रत्येक ठिकाणी माझ्या सोबत खांद्याला खांदा लावून सोबत होते आणि पूर्ण पॅनल देखील आमचं सातत्यानं 3 पंचवार्षिकपासून आमचं पॅनल पूर्ण निवडून देखील येत होतं। सर व्हाईस चेअरमन झाले, 5 वर्ष त्यांनी सोसायटीच्या विकासासाठी त्यांनी त्या काळातही चांगलं काम केलं। पुढं चालून त्यांना वाटतं की नाही आम्हाला